नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचा जीवनपट आजच्या या सेशनमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हे लेक्चर अत्यंत इम्पॉर्टंट आहे. याशिवाय महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देखील राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्याबद्दलची माहिती या ठिकाणी थोडक्यात समजावी, या उद्देशाने देखील हे आजचं सेशन आपण या ठिकाणी करत आहोत. या सेशनच्या माध्यमातून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मापासून तर त्यांच्या निधनापर्यंत त्यांचा संपूर्ण जीवनपट आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या या जीवित कालखंडामध्ये कोणत्या दिवशी त्यांनी कोणते निर्णय या ठिकाणी घेतले याची देखील डिटेलपणे माहिती आपण आजच्या या सेशनमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. तर अत्यंत कमी शब्दांमध्ये थोडक्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांचा जीवनपट आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचा आहे. हे लेक्चर पूर्णतः या ठिकाणी पहा. लेक्चर पाहिल्यानंतर जर आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलला पहिल्यांदाच या ठिकाणी व्हिजिट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील या ठिकाणी जरूर करा. तर सुरू करूया मित्रांनो आजचं हे महत्वाचं सेशन. आता लक्षात घ्या, शाहू महाराजांचा जीवनपट आपण अभ्यासत असताना सर्वात पहिलं तर आपल्याला माहिती पाहिजे की 26 जून सन 1874 ला शाहू महाराजांचा या ठिकाणी जन्म झालेला आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. शाहू महाराजांचा जन्म हा या ठिकाणी घाडगे कुटुंबामध्ये झाला आणि या शाहू महाराजांचं आधीचं नाव या ठिकाणी यशवंत अशा पद्धतीचं या ठिकाणी होता. अप्पासाहेब घाडगे जे आहे तर यांनी या ठिकाणी यशवंत असं यांचं या ठिकाणी नाव ठेवलं आणि त्या शाहू महाराजांचा जन्म हा घाडगे कुटुंबामध्ये 26 जून सन 1874 ला या ठिकाणी झालेला आहे असं आपल्याला दिसून येतं. लक्षात घ्या, त्यांच्या जन्मानंतर ते 10 वर्षाचे असतानाच या ठिकाणी 17 मार्च सन 1884 ला शाहू महाराजांचा या ठिकाणी दत्तक विधान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. याचं कारण असं आहे की कोल्हापूरचे जे राजे होते ते या ठिकाणी निपुत्रिक असल्या कारणामुळे त्यांना या ठिकाणी दत्तक वारसा या ठिकाणी घ्यायचा होता आणि मग त्यांनी अप्पासाहेब घाडगे जे आहेत त्यांचेच मुलगे जे आहेत ते या ठिकाणी यशवंत घाडगे यांना या ठिकाणी दत्तक घेतलं आणि अशा पद्धतीने शाहू जे आहेत हे या ठिकाणी कोल्हापूरच्या गादीचे चौथे शाहू म्हणून या ठिकाणी ओळखू लागलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, दत्तक विधान झाल्यानंतर सन 1885 ला यांना या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी राजकोट महाविद्यालयामध्ये या ठिकाणी रवाना त्यांना या ठिकाणी करण्यात आलं. म्हणजे शाहू महाराज हे शिक्षित होते आणि त्यांचं या ठिकाणी संपूर्ण जे शिक्षण आहे हे राजकोट महाविद्यालयामध्ये झाल्याचं दिसून येतं. आता राजकोट महाविद्यालय काय नेमकं होतं तर लक्षात घ्या, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या ठिकाणी असे काही महत्वाचे कॉलेजेस निर्माण केले होते की ज्या कॉलेजेसमध्ये या ठिकाणी राजा राणींचे या ठिकाणी राजपुत्र या ठिकाणी शिक्षण घेतील. जसं एक अजमेरला देखील या ठिकाणी होतं, लाहोरला देखील होतं, तशाच पद्धतीचं या ठिकाणी राजकोटमध्ये देखील अशा पद्धतीचं एक कॉलेज ओपन करण्यात आलं होतं आणि त्या राजकोट कॉलेजमध्ये या ठिकाणी राजश्री शाहू महाराज यांचं शिक्षण झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. त्यानंतर पाहायला असं भेटतं की 8 मे सन 1888 ला शाहूंच्या हस्ते या ठिकाणी कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाची पायाभरणी झाल्याचं देखील या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे शाहू महाराज केवळ या ठिकाणी सामाजिक सुधारक नव्हते तर ते चांगले प्रशासक देखील या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानाची या ठिकाणी रेल्वे मार्गे जोडून त्यांनी या ठिकाणी व्यापाराला देखील चालना कोल्हापुरामध्ये दिलेली होती असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, 1 मे सन 1891 ला शाहू महाराजांचा वयाच्या 17व्या वर्षी त्यांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्या सोबत या ठिकाणी झाल्या आणि या पद्धतीच्या राणी लक्ष्मीबाई आणि शाहू महाराज हे या ठिकाणी 1 मे सन 1891 ला विवाहबद्ध होत आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर 2 एप्रिल सन 1894 ला या ठिकाणी शाहू महाराजांनी राज्य कारभाराची सूत्र या ठिकाणी स्वीकारलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे लक्षात ठेवा, सन 1874 ला जन्म झालेला आहे आणि 1894 ला म्हणजे या ठिकाणी 20व्या वर्षी जे आहे शाहू महाराजांचं त्यावेळेचं वय हे केवळ 20 वर्ष या ठिकाणी होतं आणि केवळ 20व्या वर्षी त्यांनी राज्य कारभाराची सूत्र या ठिकाणी हाती घेतलेली आहे असं आपल्याला दिसतं. लक्षात ठेवा, जेव्हा शाहू महाराजांनी राज्य कारभाराची सूत्र हाती घेतली तेव्हा पुण्यामध्ये एक संघटना होती जिचं नाव होतं पुणा सार्वजनिक सभा. तेव्हा या पुणा सार्वजनिक सभेनं शाहू राजांना या ठिकाणी पुण्यामध्ये आमंत्रित केलं आणि त्या पुण्यामध्ये या ठिकाणी शाहू महाराज जे आहे त्यांचा इथे या ठिकाणी जाहीर सत्कार देखील पुणा सार्वजनिक सभेच्या माध्यमातून करण्यात आला होता. हा पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, शाहू महाराज या ठिकाणी भारतामध्ये होणाऱ्या शिक्षण संदर्भामध्ये
अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी काम करत होते आणि त्यांना कायम असं वाटत होतं की आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये स्त्री शिक्षणाचं प्रमाण या ठिकाणी वाढलं गेलं पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी रखमाबाई केळवकर जे आहे तर या रखमाबाई केळवकर यांची 1 सप्टेंबर 1895 ला स्त्री शिक्षण खात्याचे प्रमुख म्हणून किंवा स्त्री शिक्षण खात्याचे अधीक्षक म्हणून या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. शाहू महाराजांचा हा प्रयोग अत्यंत यशस्वी झालेला आहे असं देखील पाहायला भेटतं कारण रखमाबाई केळवकर यांची जेव्हा नियुक्ती या ठिकाणी झाली त्यानंतर मग कोल्हापूर संस्थानामध्ये स्त्री शिक्षणाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे अशा प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. लक्षात ठेवा रखमाबाई केळवकर जे आहे त्यांची एक मुलगी जी होती जिचं नाव होतं कृष्णाबाई केळवकर. आता लक्षात घ्या ही जी कृष्णाबाई केळवकर आहे यांचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च शाहू महाराजांनी या ठिकाणी उचलला आणि विशेष महत्वाचं म्हणजे या कृष्णाबाई या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात की भारतातल्या तिसऱ्या महिला डॉक्टर या ठिकाणी मिळलेला आहे असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. या कृष्णाबाईंचं सारं शिक्षण या ठिकाणी शाहू महाराजांनी या ठिकाणी शैक्षणिक खर्च उचलल्याचं या ठिकाणी पाहायला भेटतं. ज्या कृष्णाबाई रखमाबाई केळवकर जे आहे त्यांच्या या ठिकाणी काय आहे मुलगी या ठिकाणी होती हे लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं सन 1895 ला शाहू महाराजांनी या ठिकाणी कोल्हापूरमध्ये शाहूपुरी या नावाच्या या ठिकाणी व्यापार पेठ देखील या ठिकाणी स्थापन केलेली आहे. ज्या व्यापार पेठेमुळे या ठिकाणी कोल्हापूर संस्थान जे आहे या कोल्हापूर संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापाराला चालना या ठिकाणी मिळालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याच नंतर लक्षात घ्या सन 1895 ला शाहू महाराजांनी एक अत्यंत महत्वाचा व क्रांतिकारी निर्णय या ठिकाणी घेतला. 1895 ला या ठिकाणी भास्करराव जाधव जे बहुजन समाजातील या ठिकाणी होते हे भास्करराव जाधव या ठिकाणी MA चे शिक्षण घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण झालेले होते. तर लक्षात घ्या हा व्यक्ती म्हणजे भास्करराव जाधव ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती या ठिकाणी त्या काळातील या ठिकाणी बहुजन समाजातली या ठिकाणी उच्च शिक्षित व्यक्ती या ठिकाणी होते आणि मग या भास्करराव जाधव यांना या ठिकाणी शाहू महाराजांनी सहाय्यक सरसुभा या पदावर या ठिकाणी नियुक्त केलेला आहे 1895 ला. लक्षात ठेवा ज्यावेळेस शाहू महाराजांनी सहाय्यक सरसुभा म्हणून बहुजन समाजातील एका व्यक्तीला अर्थातच भास्करराव जाधव यांना या ठिकाणी नियुक्त केलं तेव्हा त्या काळामध्ये उच्चवर्णीयांच्या पोटामध्ये या ठिकाणी पोटसूळ या ठिकाणी निर्माण झाला कारण सहाय्यक सरसुभा सारख्या पदांवर अति महत्वपूर्ण पदांवर केवळ त्या काळामध्ये उच्चवर्णीय ब्राह्मणच आपला दावा करत होते आणि म्हणून सुधारक असणारे न्यायमूर्ती रानडेंनी शाहू महाराजांना त्या संदर्भामध्ये हटकलं देखील आणि भूमिका अशी मांडली की भास्करराव जाधव यांच्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती या ठिकाणी सहाय्यक सरसुभा या पदावर काम करत नसतानाही तुम्ही त्या व्यक्तीला या ठिकाणी कोल्हापूरच्या सहाय्यक सरसुभा या पदावर नियुक्त केलंय. तुम्हाला कोल्हापूरचं राज्य काय या ठिकाणी नष्ट करायचं आहे का अशा प्रकारची टीका शाहू महाराजांवर या ठिकाणी न्यायमूर्ती रानडेंनी त्यावेळेस केली होती. मात्र शाहू आपल्या निर्णयाप्रती या ठिकाणी ठाम होते आणि त्यांनी बहुजन समाजातील एका व्यक्तीला भास्करराव जाधव यांना सहाय्यक सरसुभा या पदावर नियुक्त केलं होतं. हा पण एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं सन 1898 ला पुणे मुंबई आणि सारा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर या कालखंडामध्ये प्लेगची साथ या ठिकाणी आली होती. आपल्या सर्वांना माहिती असेल सन 1898 ला प्लेग निवारण करत असताना महाराष्ट्रातले 2 महत्वाचे समाज सुधारक यांचं निधन झालं. त्यापैकी एक होत्या सावित्रीबाई फुले आणि दुसरे होते या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे. 1898च्या दरम्यान जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा या ठिकाणी प्लेग आणि दुष्काळाचं थैमान जेव्हा या ठिकाणी होतं तेव्हा शाहू राजांनी या ठिकाणी प्लेग आणि त्याचबरोबर दुष्काळ निवारण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाय योजना या ठिकाणी केलेल्या आहेत असं आपल्याला दिसून येतं. प्लेगच्या साथ जावी यासाठी औषध फवारणी करण्यात आली आणि याचबरोबर या ठिकाणी दुष्काळ जे आहे या दुष्काळातून दिलासा मिळावा यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये या ठिकाणी मोफत दवाखाने आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकांना या ठिकाणी मोफत अन्नधान्य देखील वाटप केलेलं आहे असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या नोव्हेंबर सन 1899 ला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक अत्यंत महत्वाचं प्रकरण या ठिकाणी घडलं. ज्या प्रकरणाला आपण वेदोक्त प्रकरण या नावाने या ठिकाणी संबोधतो. वेदोक्त प्रकरण काय नेमकं होतं तर त्या काळातील उच्चवर्णीय लोक जे आहे हे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पण कोण वंशज या ठिकाणी आहे त्या वंशजांना या ठिकाणी शूद्र समजत होते आणि त्यांचं असं म्हणणं या ठिकाणी होतं की शूद्र लोक जे आहे या शूद्र लोकांच्या घरामध्ये जेव्हा धार्मिक विधी या ठिकाणी होईल तेव्हा तो धार्मिक विधी वेदांमध्ये सांगितलेल्या मंत्रोच्चार न करता पुराणांमध्ये सांगितलेल्या मंत्रोच्चारानं करायला हवा अशा प्रकारचं एक मोठं वातावरण त्या कालखंडामध्ये होतं.
आणि मग हे वेदोक्त प्रकरण यापूर्वी या ठिकाणी साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराज यांच्या संदर्भामध्ये पण घडलं होतं. त्याचबरोबर बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या संदर्भामध्ये पण घडलं होतं आणि आता तर थेट कोल्हापूरचे राजे शाहू शाहू छत्रपती शाहू महाराज यांच्या संदर्भामध्ये देखील हे वेदोक्त प्रकरण या ठिकाणी घडलं. जेव्हा शाहू महाराज या ठिकाणी पंचगंगा नदीवर या ठिकाणी जेव्हा या ठिकाणी शाही स्नान करण्यासाठी गेले होते, तेव्हा तिथे या ठिकाणी नारायण भट या नावाचा या ठिकाणी एक पुरोहित या ठिकाणी होता आणि हा नारायण भट हा पुरोहित शाहू महाराजांचं शाही स्नान चालू असताना तो वेदोक्त पद्धतीने नव्हे, पुराणोक्त पद्धतीने धार्मिक विधी या ठिकाणी करत होता. त्या काळामध्ये शाहू महाराजांच्या सोबत या ठिकाणी राजाराम शास्त्री भागवत जे त्यांचे मित्र होते आणि वेदशास्त्रामध्ये पंडित होते, त्यांच्या गोष्ट ही लक्षात आली. त्यांनी शाहू महाराजांना सांगितलं की या ठिकाणी तुमचा शाही स्नान हा पुराणोक्त पद्धतीने होत आहे. तुम्ही शूद्र आहात म्हणून या ठिकाणी हे पुराणोक्त पद्धतीने नारायण भट या ठिकाणी करत आहे. हा तुमचा अपमान आहे. हे जेव्हा राजाराम शास्त्री भागवतांनी शाहू महाराजांना सांगितलं आणि पुढे असंही सांगितलं की नारायण भट हा हे या ठिकाणी शाही स्नान करत असताना तो या ठिकाणी इथं डुलक्या घेत आहे, याचाच अर्थ तो अंघोळ पण त्यांनी या ठिकाणी केली नाही. तेव्हा शाहू महाराजांनी नारायण भटाला हटलं आणि तेव्हा मग त्या नारायण भटाने सांगितलं की तुम्ही जरी या ठिकाणी क्षत्रिय कुळामधले असले तरी देखील तुम्ही या ठिकाणी शूद्र आहात आणि त्यामुळे तुम्हा शूद्रांना या ठिकाणी वेदोक्त पद्धतीने मंत्रोच्चार करून धार्मिक विधी करण्याचा अधिकार या ठिकाणी नाहीये. अशा प्रकारचं शाहू महाराजांना या ठिकाणी अपमानित वेदोक्त प्रकरणामध्ये केलं आणि मग या संपूर्ण महाराष्ट्रातली साधारणतः 2-3 दशक हे या ठिकाणी ब्राह्मणेतर चळवळीच्या लढ्यामध्ये या ठिकाणी गेले. त्याचं मूळ कारण हे वेदोक्त प्रकरण होतं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या हे वेदोक्त प्रकरण या ठिकाणी 1899 ला या ठिकाणी झाल्यानंतर पाहायला भेटतं दिनांक 24 मे सन 1901 रोजी राणी व्हिक्टोरिया ज्या होत्या तर त्या राणी व्हिक्टोरियांकडनं या ठिकाणी शाहू महाराजांना महाराजा या पदवीनं गौरवान्वित करण्यात आलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या 1 ऑक्टोबर सन 1901 ला या ठिकाणी शाहू महाराजांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी दिला. तो म्हणजे राजवाड्यातील धार्मिक कार्य हे वेदोक्त पद्धतीनेच करावे अशा प्रकारची आज्ञा या ठिकाणी देण्यात आली. आता लक्षात घ्या वेदोक्त प्रकरणामध्ये शाहू महाराजांना शूद्र म्हणून या ठिकाणी हटकण्यात आलं होतं. त्याचा राग शाहू महाराजांमध्ये या ठिकाणी होता आणि शाहू राजांच्या एक गोष्ट लक्षामध्ये या ठिकाणी आली, मी एक राजा असतानाही माझा अपमान या देशातील उच्चवर्णीय करत असेल तर माझी प्रजा जी आहे जी मुळातच शूद्र अतिशूद्र कुटुंबामध्ये जन्माला आलेली आहे, वर्णामध्ये जन्माला आली आहे, तर त्यांना राजरोषपणे त्यांची किती प्रचंड होत असेल हे शाहूंच्या लक्षात आलं आणि मग शाहू राजांनी या ठिकाणी यातून या ठिकाणी सामाजिक सुधारणेची प्रेरणा या ठिकाणी घेतली. ही प्रेरणा घेत असताना त्यांनी त्या काळामध्ये त्यांच्या राज्यामध्ये या ठिकाणी राज्योपाध्ये या नावाचा ब्राह्मण जो आहे हा या ठिकाणी राजपुरोहिताचे कार्य या ठिकाणी करत होता आणि मग या राजोपाध्येला या ठिकाणी आदेश या ठिकाणी काढला की राजवाड्यातील धार्मिक कार्य जे आहे हे वेदोक्त पद्धतीनेच या ठिकाणी होतील आणि जर वेदोक्त पद्धतीने तुम्हा ब्राह्मणांना जर ते करायचे नसतील तर राजवाड्यावर येण्याची तसदी देखील घेऊ नका. ते धार्मिक कार्यक्रम नाही केले तरी चालेल, मात्र जर करायचेच असतील तर वेदोक्त पद्धतीनेच करायला पाहिजे अशा प्रकारचा राजादेश या ठिकाणी शाहू महाराजांनी या कालखंडामध्ये काढलेला आहे असं पाहायला भेटतं. यामुळे काय झालं तर वेदोक्त प्रकरण आणखीनच या ठिकाणी भडकलेलं आहे असं दिसतं. मग या वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळकांनी देखील या ठिकाणी उडी घेतली. साहजिकच शाहू राजे हे त्या काळामध्ये या ठिकाणी नॉन ब्राह्मण चळवळीचे नेते राहिले आणि लोकमान्य टिळक हे ब्राह्मण चळवळीचे नेते त्या काळामध्ये राहिलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या 16 एप्रिल सन 1902 ला 16 एप्रिल सन 1902 ला या वेदोक्त प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी शाहूंनी एक महत्वाची समिती स्थापन केली होती. तिचं नाव होतं वेदोक्त समिती. या वेदोक्त समितीमध्ये कोण कोण होतं त्यांची नावं आपण माहिती करून घेणं थोडंसं गरजेचं आहे. त्यामध्ये विश्वनाथ बळवंत गोखले होते, कृष्णाजी नारायण पंडित होते आणि अण्णासाहेब राजोपाध्ये या ठिकाणी होते. हे तेच राजोपाध्ये आहे ज्यांनी शाहू महाराजांचा धार्मिक विधीचा कार्यक्रम जो वाड्यातील होता तो या ठिकाणी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिला होता आणि म्हणून शाहू महाराजांनी याच राजोपाध्यांना सांगितलं जर का वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधीचा कार्यक्रम करायचा नसेल तर राजवाड्यावर येण्याची तसदी पण या ठिकाणी घेऊ नका. या प्रकारची ती भूमिकानं त्याच राजोपाध्यांना इथे या ठिकाणी वेदोक्त समितीमध्ये शाहू महाराजांनी घेतलेलं होतं. साहजिकच निकाल लागणार होता. या तिघांनी या ठिकाणी निकाल दिला. या तिघांपैकी दोघं म्हणजेच या ठिकाणी विश्वनाथ बळवंत गोखले आणि कृष्णाजी नारायण पंडित या दोघांनी या ठिकाणी हा निर्णय दिला की शाहूंना वेदोक्ताचा अधिकार या ठिकाणी आहे. आता जेव्हा पण इथून पुढे या ठिकाणी राजवाड्यामध्ये या ठिकाणी
जेव्हा पण या ठिकाणी धार्मिक विधी होईल तो पुराणोक्त पद्धतीने न करता तो वेदोक्त पद्धतीने झाला पाहिजे. अशा प्रकारचा निकाल हा वेदोक्त समितीनं दिला आणि खास करून त्यामध्ये गोखले आणि हे कृष्णाजी पंडित यांचा समावेश होता. मात्र लक्षात घ्या, या काळामध्ये देखील अण्णासाहेब राजोपाध्ये जे आहे यांनी या निकाल पत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला आणि ते म्हणाले की मी शाहू राजांना या ठिकाणी क्षत्रिय मानायला तयार नाही, ते शूद्रच आहे. या प्रकारची भूमिका घेऊन या ठिकाणी शाहूंचा पुन्हा अपमान राजोपाध्यांनी केला. मग काय शाहू भडकले आणि मग या शाहू राजांनी दिनांक 6 मे सन 1902 ला राजोपाध्ये यांनी राजोपाध्ये यांचे सर्व इनाम, त्यांचे सर्व महसुली आणि दिवाणी हक्क अधिकार हे या ठिकाणी काढून घेतलेले आहेत असं आपल्याला पाहायला भेटतं. शाहू राजांचं स्पष्ट म्हणणं या ठिकाणी राहिलं की ब्राह्मण पंडित पुरोहित जो आहे त्याला जे काही इनाम मिळाले जातात, जे जमिनी दिल्या जातात, जे बक्षिस दिले जातात ते राज्य दरबारामध्ये किंवा इथं राजवाड्यामध्ये ते धार्मिक विधीचे कार्यक्रम करतायत म्हणून या ठिकाणी दिले जातात. मात्र जर का राजोपाध्ये आमचा अपमान करणारा असेल, पुराणोक्त पद्धतीने या ठिकाणी धार्मिक कार्य करणारा असेल तर त्यांना आम्ही पदावरूनच काढून टाकतो आणि त्यांना दिलेली सारी वतनं जी आहे ती पण या ठिकाणी रद्द करतो. साहजिकच या सगळ्या प्रकरणामध्ये हे राजोपाध्ये टिळक आणि पुण्यातल्या ब्राह्मणांकडे या ठिकाणी जातात आणि मग त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी या काळामध्ये ब्राह्मणांची बाजू घेतली आणि शाहूंसाठी त्यांनी या ठिकाणी शाहूंना उद्देशून या ठिकाणी केसरीमध्ये लिखाण केलं आणि भूमिका अशी घेतली की मराठा शासक जे आहे किंवा मराठा संस्थानिक जे आहे त्यांना जर का या ठिकाणी त्यांना जर का ब्राह्मण चालत नसेल तर त्यांनी या ठिकाणी खुशाल या ठिकाणी कोणत्याही पुरोहिताकडनं त्यांनी आपली या ठिकाणी धार्मिक विधीचा कार्यक्रम करावा. मात्र या पद्धतीने ब्राह्मणांची वतनं आणि त्यांची दिलेली त्यांना जे पारंपरिक ज्या काही दक्षिणा आहे त्या रद्द करण्याचा अधिकार क्षत्रिय शासकांना नाहीये, अशा प्रकारची भूमिका टिळकांनी घेतली आणि मग हा वेदोक्त प्रकरणाचा वाद जो आहे टिळक विरुद्ध शाहू अशा पद्धतीने रंगला आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर या चळवळीने डोकं वर काढलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, शाहू राजांना या संदर्भामध्ये अत्यंत दुसरा एक क्रांतिकारी निर्णय या काळामध्ये घेतला आणि तो निर्णय 26 जुलै सन 1902 साली या ठिकाणी होता. यामध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये या ठिकाणी 50% आरक्षण या देशातील बहुजन समाजासाठी लागू करण्याची घोषणा या ठिकाणी केली. वास्तविकता त्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूर संस्थानामध्ये या ठिकाणी जवळपास 98% लोक हे उच्चवर्णीय होते, जे या ठिकाणी कोल्हापूरचं प्रशासन चालवत होते. शाहू राजांनी आता त्यांना या ठिकाणी काढून टाकलं आणि इथं शाहू राजांनी 50% आरक्षणाची घोषणा करून बहुजन समाजातल्या शिकल्या सवरलेल्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये इथं नियुक्त केलेलं आहे. अशा प्रकारची भूमिका शाहू राजांनी दिनांक 26 जुलै सन 1902 ला या ठिकाणी घेतलेली आहे आणि याचमुळे शाहू महाराजांना या ठिकाणी आरक्षणाचे जनक म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. हा पण एक महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. 10 जुलै सन 1905 ला 10 जुलै सन 1905 ला एक अत्यंत महत्वाचा निर्णय शाहूंच्या बाजूने या ठिकाणी लागला. शाहूंना वेदोक्ताचा पूर्ण अधिकार असल्याचं करवीर पीठाचे शंकराचार्यांनी देखील या काळामध्ये या ठिकाणी जाहीर केलेलं आहे असं दिसून येतं. म्हणजे वेदोक्त प्रकरणाचा वाद मिटावा यासाठी आधी समितीनं पण शाहूंना वेदोक्ताचा अधिकार आहे असा निर्णय दिला. आता करवीर संस्थानाचे करवीर पीठाचे जे काही शंकराचार्य आहेत त्यांनी देखील भूमिका मांडली की नाही, शाहूंना वेदोक्ताचा पूर्ण अधिकार आहे अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडलेली आहे असं एकंदरीत दिसून येतं. पुढे पाहायला भेटतं सन 1906 ला या ठिकाणी शाहू महाराजांनी व्यापाराला चालना देण्यासाठी आपल्या राज्यामध्ये शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल जे आहे ते 1906 साली या ठिकाणी स्थापन केलेले आहे असं आपल्याला दिसून येतं. आणि याचबरोबर दिनांक 14 एप्रिल सन 1907 रोजी अस्पृश्य मुलांसाठी कोल्हापूरमध्ये त्यांनी मिस क्लार्क वसतिगृह जे आहे ती या ठिकाणी स्थापन केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, मिस क्लार्क वसतिगृहाची स्थापना ही शाहू महाराजांनी 1907 रोजी या ठिकाणी केलेली आहे असं आपल्याला पाहायला भेटतं. आता या मिस क्लार्क वसतिगृहाच्या आधी देखील शाहू महाराजांनी कैक असे वसतिगृह या ठिकाणी स्थापन केले होते आणि या वसतिगृहांच्या माध्यमातून प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र वसतिगृह कडून त्या समाजातल्या मुलांना या ठिकाणी शिक्षित करण्याचं कार्य त्यांनी केलं आणि म्हणून भारतामध्ये हे शाहू महाराज हे पहिले असे व्यक्ती आहे की ज्यांना वसतिगृह निर्माण करणारे जनक देखील म्हणले जातात किंवा वसतिगृह निर्माण करणारे पितामह देखील म्हणले जातात. कारण प्रत्येक जाती धर्माचे स्वतंत्र वसतिगृह ते या ठिकाणी सुरू करतात आणि आता शाहू महाराजांनी
अस्पृश्य मुलांसाठी देखील स्वतंत्र असं मिस क्लार्क वसतिगृह जे आहे हे सुरू केलेलं आहे असं दिसतं. लक्षात घ्या, या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटील जे आहे, या भाऊराव पाटील यांच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा मुद्दा आपण थोडंसं इथे या ठिकाणी समजून घेऊया. आता झालं असं की शाहू महाराजांच्या या राज्यात कर्मवीर भाऊराव पाटील जे आहे हे जैन बोर्डिंग जे आहे त्या जैन बोर्डिंग वसतिगृहामध्ये विद्यार्थी म्हणून काम करत होते किंवा तिथं विद्यार्थी या ठिकाणी होते. तिथं आपल्याला पाहायला भेटतं अण्णासाहेब लठ्ठे जे या ठिकाणी स्वतः जैन होते आणि ते या ठिकाणी या जैन बोर्डिंगच्या या ठिकाणी काय होते, तर तिथं रेक्टर म्हणून काम करत होते. आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये अण्णासाहेब लठ्ठे कडक शिस्तीचे आणि भाऊराव पाटील यांना ही शिस्त म्हणजे आपल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे असं वाटत होता. जेव्हा या ठिकाणी हे मिस मेरी क्लार्क वसतिगृहाचं उद्घाटन या ठिकाणी होणार होतं, तेव्हा या ठिकाणी जैन बोर्डिंगच्या सर्वच विद्यार्थ्यांना त्या कार्यक्रमाला उपस्थित व्हायचं होतं. तेव्हा मग अण्णासाहेब लठ्ठेंनी असा आदेश काढला की वसतिगृहाच्या या उद्घाटनाचा कार्यक्रम समाप्त झाल्यानंतर सारे लोक येतील, हातपाय धुतील, अंघोळ करतील आणि मगच भोजन या ठिकाणी करेल. अशा प्रकारचा जो त्यांचा अण्णासाहेब लठ्ठे यांचा जो आदेश होता तो धुडकावून त्या ठिकाणी लावला भाऊराव पाटील यांनी. आणि त्यामुळे या ठिकाणी अण्णासाहेब लठ्ठे आणि भाऊराव पाटील यांच्यात या ठिकाणी वाद झाला. आणि याच वादातून या ठिकाणी शाहू महाराजांनी या ठिकाणी भाऊराव पाटील जे आहेत त्यांना या ठिकाणी या जैन बोर्डिंग वसतिगृहातून या ठिकाणी काढून टाकलं. मात्र शाहू महाराजांनी स्वतःच्याच राजवाड्यामध्ये या भाऊराव पाटील यांना या ठिकाणी पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी राहण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली. असे होते आपले राजश्री शाहू महाराज. पुढे लक्षात घ्या, सन 1907 रोजी या ठिकाणी भोगावती नदीवर या ठिकाणी शाहू महाराजांनी महाराणी लक्ष्मीबाई तलाव जो आहे तो या ठिकाणी इथं बांधलेला आहे. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला पाहायला भेटतं एक बंधारा शाहू महाराजांनी भोगावती नदीवर 1907 साली या ठिकाणी इथं बांधलेला आहे. आणि त्या बंधाऱ्याला या ठिकाणी त्यांनी आपली जी पत्नी आहे महाराणी लक्ष्मीबाई यांचं या ठिकाणी नाव दिलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर नोव्हेंबर 1909 ला राधानगरी धरण जे आहे त्याचं बांधकामाला त्यांनी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. राधा ही त्यांची या ठिकाणी मुलगी होती, तिचंच नाव या ठिकाणी त्यांनी राधानगरी धरण असं या ठिकाणी धरणाला दिलेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे लक्षात घ्या, शाहू महाराजांनी त्यांच्या जीवित काळामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका या ठिकाणी घेतली. ती म्हणजे 11 जानेवारी सन 1911 ला त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना या ठिकाणी केली. आणि या सत्यशोधक समाजाला नवसंजीवनी देण्याचं कार्य शाहू महाराजांनी या काळामध्ये केलं. आता वास्तविकता आपल्या सर्वांना माहिती आहे की दिनांक 24 सप्टेंबर सन 1873 ला या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पुण्यामध्ये या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना या ठिकाणी केली. लक्षात घ्या, महात्मा ज्योतिराव फुल्यांचं निधनापर्यंत हा संपूर्ण सत्यशोधक समाज एका वटवृक्षाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी फैलाव झालेला होता. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं महात्मा फुलेंचं 1890 ला निधन झाल्यानंतर या ठिकाणी विश्रामरामजी घुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील किंवा या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे या ठिकाणी असतील, तर या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सन 1898 पर्यंत सत्यशोधक समाज अत्यंत सुरक्षितपणे आणि वेगानं काम करू लागला. मात्र 1898 ला जसं या ठिकाणी सावित्रीबाई फुले आणि त्याचबरोबर नारायण मेघाजी लोखंडे यांचं या ठिकाणी निधन होतं प्लेगच्या साथीमुळे, त्यानंतर मग मात्र सत्यशोधक समाजाला वाली उरला नाही, असं सर्वमान्य नेता या ठिकाणी उरला नाही. परिणाम असा या ठिकाणी झाला, सत्यशोधक समाज जणू काय मृतपाय होतोय काय अशाच अवस्थेमध्ये या ठिकाणी गेला. मग त्या काळामध्ये सत्यशोधक समाजाच्या लोकांनी ब्राह्मणेतर चळवळीमध्ये या ठिकाणी उडी घेतली आणि शाहू महाराजांना पूर्णतः पाठिंबा या ठिकाणी दिला. परिणाम असा झाला, या ठिकाणी शाहू महाराजांनी देखील या देशातील बहुजनांचं कल्याण करण्यासाठी जो सत्यशोधक समाज या ठिकाणी स्थापन झाला त्या सत्यशोधक समाजाला पुनर्जीवित करण्याचं काम केलं आणि एक नवा संजीवनी या ठिकाणी त्याला दिल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून 11 जानेवारी सन 1911 ला या ठिकाणी कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना या ठिकाणी केली. त्याचे अध्यक्ष परशुराम घोसवाडकर यांना बनवण्यात आलं. तर कोल्हापूर शाखा जी स्थापन झाली होती त्याचे अध्यक्ष हे भास्करराव जाधव जे आहे त्या भास्करराव जाधव यांना या ठिकाणी करण्यात आलं होतं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, पुढे आपल्याला पाहायला भेटतं 20 मे सन 1911 ला आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणारे जे घटक आहे त्या दुर्बळ असणाऱ्या घटकांना फी माफीचा आदेश या ठिकाणी इथं शाहू महाराजांनी इथे या ठिकाणी काढलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. म्हणजे शाहू महाराज केवळ दलितांसाठी या ठिकाणी काम करणारे पुढारी नव्हते, तर शाहू महाराज सर्व समाजासाठी काम करणारे होते. सर्व समाजातल्या दुर्बल घटकांना पुढे घेऊन जाणारे या ठिकाणी हे राजे या ठिकाणी होते. आणि त्याचमुळे या ठिकाणी पाहायला भेटतं जे लोक या ठिकाणी उच्च कुळातील आहे मात्र ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासाठी फी माफीचा आदेश या ठिकाणी शाहू महाराज इथे या ठिकाणी काढतायत असं दिसतं. कारण त्या काळामधला हा एकमेव शासक होता, हा एकमेव राजा होता ज्याला
या देशामधल्या आधुनिक शिक्षणाची चिंता होती, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची भूमिका शाहू महाराजांनी त्या काळामध्ये घेतली होती असं आपल्याला दिसून येतं. लक्षात घ्या, सप्टेंबर 1911ला मागासलेल्या जातीच्या विद्यार्थ्यांची देखील फी माफ करण्याचा आदेश हा शाहू महाराज या ठिकाणी इथं काढतायत असं आपल्याला दिसून येतं. पुढे पाहायला भेटतं 28 मे सन 1913ला प्रत्येक गावात शाळा स्थापन करण्याचा जाहीरनामा देखील या ठिकाणी काढला आणि शाहू महाराजांनी त्यांच्या जीवित काळामध्ये प्रत्येक गावामध्ये शाळा निर्माण करण्याची जी मोहीम हाती घेतली होती ती या ठिकाणी पूर्णत्वास या ठिकाणी नेलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. या शाळांमध्ये या ठिकाणी त्यांनी केवळ या ठिकाणी केवळ या ठिकाणी बहुजन समाजातल्या मुलांना शिक्षित केलं नाही, तर बहुजन समाजामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना शिक्षित बनवलं आणि त्या बहुजन विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी शिक्षक बनवून आपल्या मुलांना शिकवण्याची संधी उपलब्ध करून देणारे शाहू राजे या ठिकाणी होते असं आपल्याला दिसून येतं. लक्षात घ्या, जुलै 1913 रोजी धार्मिक विधीचं प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी सप्तशतकी शाळा देखील या ठिकाणी स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सत्यशोधक समाज हा पुरोहित वर्गाच्या विरोधामध्ये होता. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थ हे सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य होतं. आणि मग या काळामध्ये सत्यशोधक समाजानं आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती आहे त्या ठिकाणी सत्यशोधक विवाह पद्धती निर्माण केल्या आणि या ठिकाणी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी अशा प्रकारे धार्मिक कार्य जे केवळ उच्चवर्णीय ब्राह्मण स्वतःची मक्तेदारी समजत होते त्याला छेद देऊन या ठिकाणी बहुजन समाजातल्या लोकांना देखील या प्रकारच्या धार्मिक विधीचे कार्यक्रम जमले पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी धार्मिक विधीचं प्रशिक्षण देण्यासाठी सत्यशोधकी शाळा स्थापन करण्याचं कार्य शाहू महाराजांनी या ठिकाणी केलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. या कार्याचे प्रमुख त्यांनी विठ्ठलराव डोणे जे होते त्यांना या ठिकाणी इथं त्यांच्यावर या ठिकाणी ही जबाबदारी सोपवली होती असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. लक्षात घ्या, 1914ला शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये या ठिकाणी ब्रिटिश सम्राट या ठिकाणी किंग एडवर्ड यांचा पुतळा निर्माण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि मग त्या काळामध्ये किंग एडवर्ड पुतळ्याची विटंबना ही या ठिकाणी करण्यात आली होती असं आपल्याला दिसून येतं. तर त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर हा मोठ्या प्रमाणात संघर्ष होता आणि या संघर्षामध्ये टिळक आणि शाहू महाराज आमने सामने या ठिकाणी होते आणि मग त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांचे जे कार्यकर्ते कोल्हापूरमध्ये होते त्यांचं नाव या ठिकाणी निटवे होते, गायकवाड होते. त्या लोकांनी या ठिकाणी हे किंग एडवर्डचा पुतळा विटंबना केला आणि शाहू महाराजांचे जे जवळचे कार्यकर्ते होते ज्यांचं नाव अण्णासाहेब लठ्ठे आणि भास्कर जाधव यांच्यावर या ठिकाणी आरोप केला की यांनीच या ठिकाणी हा खऱ्या अर्थाने पुतळा विटंबना केला. तेव्हा अण्णासाहेब लठ्ठे आणि भास्कर जाधव यांना या ठिकाणी पोलिसांकडनं वाचण्यासाठी भूमिगत काही काळामध्ये या ठिकाणी व्हावं लागलं आणि त्या काळामध्ये ब्रिटिश पोलिसांनी देखील निटवे आणि गायकवाड यांची साक्ष घेऊन या ठिकाणी भाऊराव पाटील जे आहेत त्यांच्या खोटी साक्ष देण्याच्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांची छळ या ठिकाणी केली. मात्र लक्षात घ्या, या सगळ्या प्रकरणामध्ये या किंग एडवर्ड पुतळा विटंबना प्रकरणामध्ये भाऊराव पाटील जे आहे या भाऊराव पाटील यांनी 2 वेळा आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र अण्णासाहेब लठ्ठे आणि भास्करराव जाधव यांच्या विरोधामध्ये खोटी साक्ष या ठिकाणी दिली नाही. सरते शेवटी पोलीस तपासामध्ये हे लक्षात असं आलं की किंग एडवर्डच्या पुतळ्याची विटंबना भास्करराव जाधव आणि अण्णासाहेब लठ्ठे यांनी केली नसून टिळकांचे अनुयायी जे होते निटवे आणि गायकवाड यांनीच ती केलेली आहे आणि मग इंग्रजांनी त्यांना अटक केलं होतं असं दिसून येतं. तर या पद्धतीचा किंग एडवर्ड पुतळा विटंबना ही आपल्याला पाहायला भेटते. 1914चं हे प्रकरण या ठिकाणी होतं. पुढे पाहायला भेटतं सन 1916ला शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत महत्वाची परिषद स्थापन झाली जिचं नाव होतं डेक्कन रयत परिषद. आता ही डेक्कन रयत परिषद का स्थापन झाली होती त्याचा इतिहास काय होता तो पण आपण या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, दिनांक 1915च्या दरम्यान या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी द्रविडियन असोसिएशन स्थापन झाली होती आणि या द्रविडियन असोसिएशनचं रूपांतर 1916ला जस्टिस पार्टीमध्ये या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. 1916ला दक्षिण भारतामध्ये स्थापन झालेला जस्टिस पक्ष हा एक पक्ष हा ब्राह्मणेतरांचा पक्ष होता, नॉन ब्राह्मण मुवमेंटचा हा पक्ष या ठिकाणी होता आणि या पक्षानं या ठिकाणी प्रशासनामध्ये उच्चवर्णीय ब्राह्मणांना जे मोठ्या प्रमाणात संधी दिलेली आहे ती या ठिकाणी काढून घेऊन या ठिकाणी या देशातील बहुजन समाजातल्या लोकांकडे देखील नॉन ब्राह्मण लोकांकडे देखील मेरिट आहे, त्यांच्याकडे देखील या ठिकाणी त्यांच्यामध्ये देखील या ठिकाणी गुणवत्ता आहे. तर त्या गुणवत्तेच्या आधारावर या ठिकाणी उच्चवर्णीयांना प्रशासनात कमी करा आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये या ठिकाणी ब्राह्मणेतरांना देखील या ठिकाणी जागा द्या, या प्रकारची चळवळ चालवली होती जस्टिस पार्टीनं.
अशा प्रकारचा ब्राह्मणेतरांचा एक पक्ष या महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे, ज्याने निवडणुका लढवल्या पाहिजे, प्रशासनात कायदे मंडळामध्ये गेला पाहिजे आणि बहुजनांसाठी या ठिकाणी लढला पाहिजे, नॉन ब्राह्मण लोकांसाठी लढला पाहिजे, असा विचार शाहू महाराजांचा होता. आणि त्याच विचारातून या ठिकाणी शाहू महाराजांनी डेक्कन रयत परिषद जी आहे त्या डेक्कन रयत परिषदेची स्थापना झाली. मात्र ते राजे असताना राजे असल्या कारणामुळे या परिषदेचं सदस्यत्व त्यांना स्वीकारता येत नव्हतं. मग डेक्कन रयत परिषद जी आहे ती स्थापन करण्याचं श्रेय कोणाला जातं? वास्तविकता शाहूंच्या आदेशाद्वारे स्थापन झाली. मात्र कोणी स्थापन केली? तर अण्णासाहेब लठ्ठे होते, वारा कोठारी या ठिकाणी होते, मुकुंदराव पाटील होते, नारायण टिळक, कविवर्य नारायण वामन टिळक आणि सीताराम बोले हे सर्व लोक डेक्कन रयत परिषदेमध्ये या ठिकाणी एकत्र आले आणि यांनी ब्राह्मणेतरांचा एक पक्ष स्थापन केला. हा तसा पाहिला तर महाराष्ट्रातला ब्राह्मणेतरांचा पहिला पक्ष मानला जातो, ज्याचं नाव आहे डेक्कन रयत परिषद. आणि लक्षात घ्या, या परिषदेच्या माध्यमातून एक मुखपत्र देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलं. त्याचं नाव होतं डेक्कन रयत, ज्याचे संपादक या ठिकाणी अण्णासाहेब लठ्ठे आणि वारा कोठारी होते. हा पण मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती की 1916ला गंगाराम कांबळे जे आहे, या गंगाराम कांबळे एका अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीला त्यांनी या ठिकाणी सत्य सुधारक नावाचं उपहारगृह देखील या ठिकाणी कोल्हापूरमध्ये काढून दिलेले आहे. आता या गंगाराम कांबळेचं प्रकरण काय नेमकं होतं ते थोडंसं आपण या ठिकाणी पाहूया. शाहू महाराज या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये नसताना हे गंगाराम कांबळे जे होते एका ठिकाणी या ठिकाणी काम करत होते. तेव्हा त्या भागामध्ये त्यावेळेचे जे काही बलदंड असणारे आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्या भागातले त्या काळातील जे काही उच्चवर्णीय मराठा कुळातले जे लोक होते त्यांनी गंगाराम कांबळेला या ठिकाणी विनाशुल्क काम करण्यासाठी ठिकाणी बोलवलं आणि ते करण्यास या ठिकाणी गंगाराम कांबळे यांनी या ठिकाणी नकार दिल्यामुळं त्यावेळेसच्या उच्चवर्णीय मराठा बंधूंनी या ठिकाणी काय केलं तर या गंगाराम कांबळे जे आहेत त्यांना बेदम मारहाण या ठिकाणी केली. साहजिकच मग या पद्धतीने जेव्हा शाहू महाराज या ठिकाणी इथं कोल्हापुरामध्ये आले तेव्हा गंगाराम कांबळेंनी त्या लोकांची तक्रार शाहू महाराजांकडे या ठिकाणी केली. तेव्हा शाहू महाराजांनी स्वजातीय लोकांना बोलवलं. ज्या लोकांनी गंगाराम कांबळेंच्या पाठीवर चापकाचे फटके मारले होते, त्यांना बेदम मारहाण केली होती, त्यांना बोलवलं आणि त्या आरोपींना बोलवून शाहू महाराजांनी स्वतः आपल्या हातामध्ये हंटर घेतला आणि या ठिकाणी त्या लोकांची पाठ फोडून काढली. आणि मग त्यानंतर या ठिकाणी शाहू महाराजांनी या गंगाराम कांबळेंनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा यासाठी गंगाराम कांबळेंना आर्थिक मदत या ठिकाणी दिली आणि या गंगाराम कांबळेंना या ठिकाणी जे उपहारगृह त्यांनी सुरू करून दिलं ते त्याच उपहारगृहाचं नाव सत्य सुधारक या ठिकाणी होतं. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात घ्या. गंगाराम कांबळेंना या पद्धतीचं उपहारगृह काढून थांबले नाही शाहू महाराज, तर शाहू महाराजांनी त्याची या ठिकाणी माहिती देखील घेतली. तेव्हा असं पाहायला भेटलं की कोल्हापुरातले या ठिकाणी त्याचं हे जे सत्य सुधारक नावाचं जे हॉटेल आहे ते या ठिकाणी चालायला तयार नाही. का बरं चालायला तयार नाही? कारण गंगाराम कांबळे हा महार होता. गंगाराम कांबळे या ठिकाणी अस्पृश्य होता आणि त्यामुळे त्या अस्पृश्याच्या हॉटेलमध्ये उच्चवर्णीय लोक जात नव्हते आणि जे दलित लोक होते, जे या ठिकाणी पीडित लोक होते त्यांच्याकडे तर पैसा नव्हता आणि म्हणून ते हॉटेल काढूनही काय उपयोग नाही, हे शाहूंच्या लक्षात आलं. आणि मग स्वतः शाहू महाराज या ठिकाणी आपल्या मोटारीतून आपल्या ब्राह्मण मित्रांना सोबत घेऊन राजवाड्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये जाऊ लागले आणि तिथं हॉटेलमध्ये गंगाराम कांबळेंनी बनवलेला चहा हा या ठिकाणी पिऊ लागले, ज्याचा आदर्श त्यांनी या ठिकाणी लोकांना घालून दिला की अस्पृश्यता निर्मूलनाला सुरुवात या ठिकाणी केवळ भाषणातून करायची नसती, तर स्वतःपासून या ठिकाणी करायची असती. आणि या प्रकारची भूमिका शाहू महाराजांनी घेतली. परिणाम असा झाला की या ठिकाणी बाकीचे उच्चकोणी लोक देखील आपला राजा गंगाराम कांबळेंच्या हॉटेलमध्ये या ठिकाणी चहा प्यायला जातो, तर आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, कशी भूमिका घेऊन या ठिकाणी गंगाराम कांबळेच्या हॉटेलमध्ये जाऊ लागला. लक्षात घ्या, हेच गंगाराम कांबळे आहे ज्यांनी या ठिकाणी माणगाव परिषद या ठिकाणी भरवली होती. हेच गंगाराम कांबळे या ठिकाणी होते की ज्या गंगाराम कांबळे यांनी पुढे जाऊन आपल्याला पाहायला भेटतं शाहू महाराजांच्या निधनानंतर या भारतात पहिल्यांदा शाहू महाराजांचं स्मारक जर कोणी उभं केलं तर ते गंगाराम कांबळे यांनी 1924ला उभं केलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी इथं अधोरेखित करणं गरजेचं आहे. पुढे पाहायला भेटतं 25 जुलै सन 1917. 25 जुलै सन 1917ला शाहू महाराजांनी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहीरनामा या ठिकाणी केला. लक्षात असू द्या 1917ला 25 जुलै 1917ला शाहू महाराजांनी मोफत सक्तीचं प्राथमिक शिक्षण कोल्हापुरातल्या लोकांना दिलं पाहिजे या प्रकारचा जाहीरनामा या ठिकाणी केला. वास्तविकता अशा प्रकारचा जाहीरनामा सन 1906ला पहिल्यांदा बडोदा संस्थानानं आणलेला होता. बडोद्यामध्ये सयाजीराव गायकवाडांचं राज्य होतं आणि त्यांना देखील शिक्षणाचं महत्व समजलं होतं आणि म्हणून त्यांनी 1906ला बडोदा संस्थानामध्ये प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जाईल
अशा प्रकारचा जाहीरनामा 1906 ला बडोदामध्ये काढला होता. तर तशाच प्रकारचा आदेश शाहू महाराजांनी 1917 ला कोल्हापूरमध्ये काढलेला आहे, असं आपल्याला दिसून येतं. 26 नोव्हेंबर 1917 ला शाहूंच्या द्वारे सक्तीचं शिक्षण करण्याचा आदेश या ठिकाणी दिला आणि सांगितलं गेलं, या ठिकाणी प्रत्येकाच्या आई-बापांना सांगितलं गेलं, की तुमच्या मुलांना या ठिकाणी शाळेमध्ये पाठवा आणि ज्या दिवशी मुलगा या ठिकाणी शाळेमध्ये येणार नाही, त्या दिवशी 1 आणा त्याला दंड या ठिकाणी भरावा लागेल. अशा प्रकारचे सक्तीचं शिक्षण या ठिकाणी त्यांनी कोल्हापुरातल्या लोकांना उपलब्ध करून दिलं आणि आई-वडिलांना पण सांगितलं, की तुम्हाला जर का 1 आणा वाचवायचा असेल, तर तुम्हाला काय करायचंय, आपल्या मुलाला शाळेमध्ये पाठवायचं. ज्याचा परिणाम असा होतो, की बहुजन समाजातली मुलं या ठिकाणी शिक्षित होऊ लागली आणि शिक्षित होऊन ते मोठ्या हुद्द्यावर, मोठ्या पदावर काम करू लागले आणि स्वतःचं जीवन त्यांनी या ठिकाणी प्रज्वलित केलेलं आहे, असं आपल्याला दिसून येतं. पुढे पाहायला भेटतं ऑक्टोबर 1917 ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा शाहू महाराज त्यांच्या राज्यामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये करतायत असं आपल्याला दिसून येतं. तर लक्षात घ्या 1917 ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा शाहू महाराजांनी इथे या ठिकाणी केलेला आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे पाहायला भेटतं 1917 लाच इन्फंट्री मिलिटरी स्कूल जे आहे त्याची स्थापना शाहू महाराजांनी पुण्यामध्ये केलेली आहे असं एकंदरीत त्या ठिकाणी पाहायला भेटतं. तर इन्फंट्री मिलिटरी स्कूल हे या ठिकाणी शाहू महाराजांनी केलं. शाहू महाराजांनी लष्करी प्रशिक्षण आपल्या भारतीय मुलांना दिलं गेलं पाहिजे यासाठी इन्फंट्री मिलिटरी स्कूलची स्थापना या ठिकाणी केलेली आहे. आज हे स्कूल या ठिकाणी पुढे एस-एस-पी-एम-एस-एस या नावानं ओळखलं जातं, जे पुण्यामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे, हे लक्षात घ्या. शाहू महाराजांचं असं म्हणणं या ठिकाणी होतं, की या ठिकाणी भारतातला प्रत्येक व्यक्तीतल्या कुटुंबाला लष्करी प्रशिक्षण या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. या प्रकारची भूमिका शाहू राजांची होती. लक्षात घ्या डिसेंबर 1917 ला खामगावमध्ये जी काही 11वी मराठा शिक्षण परिषद भरली गेली होती. लक्षात ठेवा खामगावमध्ये जी 11वी मराठा शिक्षण परिषद या ठिकाणी भरली होती, त्या परिषदेचे अध्यक्ष हे या ठिकाणी शाहू महाराज या ठिकाणी होते, हे लक्षात घ्या. शाहू महाराजांना या 11व्या मराठा शिक्षण परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि विशेष महत्वाचं म्हणजे शाहू महाराजांनी याच खामगाव परिषदेमध्ये मराठ्यांना देखील स्वतंत्र मतदारसंघ मिळाला पाहिजे, किमान 10 वर्षांसाठी तो स्वतंत्र मतदारसंघ मिळाला पाहिजे, या प्रकारची भूमिका घेतली. सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि त्याचबरोबर स्वतंत्र मतदारसंघ हा या ठिकाणी मराठा समाजाला मिळाला पाहिजे, या प्रकारची भूमिका शाहू महाराजांनी खामगावमध्ये भरलेल्या 11व्या मराठा शिक्षण परिषदेमध्ये घेतलेली होती, असं एकंदरीत पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटतं की 22 फेब्रुवारी सन 1918 ला कोल्हापुरामधले जी बलुतेदारी पद्धत आहे, या बलुतेदारी पद्धतीवर कायद्याने बंदी आणलेली आहे, असं एकंदरीत दिसतं. शाहू महाराजांचं ऑब्झर्वेशन असं या ठिकाणी होतं, की ही जी काही ग्रामीण भागामध्ये असणारी जी काही बलुतेदारी सिस्टीम आहे, या बलुतेदारामुळे या ठिकाणी दारांमुळे या ठिकाणी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जाती प्रथा ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डोक्यावर काढते आणि त्यामुळे जर तिला आपल्याला समाप्त करायचं असेल तर बलुतेदारी सिस्टीम त्या ठिकाणी रद्द केले पाहिजे. कारण पाहायला असं भेटतं जे गावातले 12 बलुतेदार आहे, त्या 12 बलुतेदारांना गावाची सेवा केल्याबद्दल गावाकडनं जो इनाम दिला जातो त्याला बलुत म्हटलं जातं. मात्र या बलुतेदारी सिस्टीममुळे त्या ठिकाणी काय होतंय, त्या ठिकाणी मुलं जी आहे या ठिकाणी किंवा लोक जे आहे या सिस्टीमला चिकटून या ठिकाणी राहतात, जाती व्यवस्था चिकटून राहतात आणि म्हणून मग या पद्धतीने बलुतेदारी सिस्टीम रद्द करण्याची भूमिका शाहू राजांनी घेतलेली आहे. लक्षात घ्या 23 फेब्रुवारी 1918 ला आंतरजातीय विवाहांना पाठिंबा देणारा कायदा शाहू महाराजांनी आणलेला आहे, लक्षात घ्या. आंतरजातीय विवाहांना जर तुम्हाला विवाह करायचे असतील तर तुम्हाला कोणतेही धार्मिक विधी न करता केवळ रजिस्टरकडे नोंदणी करून तुम्ही हा विवाह करू शकता, अशा प्रकारची भूमिका शाहू राजांची इथे या ठिकाणी राहिलेली आहे, लक्षात घ्या. पुढे जाऊन पाहायला भेटतं की राष्ट्रीय चळवळी देखील शाहू महाराजांचा हा मुद्दा उचलला. आंतरजातीय विवाहांना पाठिंबा देणारा त्यांनी देखील कायदा केला. विठ्ठलभाई पटेल जे होते, या विठ्ठलभाई पटेलांनी केंद्रीय विधिमंडळामध्ये एक बिल मांडलं, जे बिल पटेल बिल या नावानं खूप प्रसिद्ध झालं. अर्थातच त्या पटेल बिलाला विरोध या ठिकाणी केला गांधींनी, पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरूंनी आणि लोकमान्य टिळकांनी. तर या पद्धतीचं पटेल विधेयक जे होतं हे शाहू महाराजांकडून प्रेरणा घेऊन या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा 25 जून सन 1918 ला कुलकर्णी वतन रद्द करण्याचा कायदा हा या ठिकाणी आदेश या ठिकाणी शाहू राजांनी केला. कारण काय बघा, या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं मुकुंदराव पाटील होते बघा. ते मुकुंदराव पाटील यांनी 1913 ला कुलकर्णी लीळामृत या नावाचा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ जेव्हा शाहू राजांच्या हाती पडला, त्यांच्या वाचनामध्ये आला, तेव्हा पाहायला असं भेटतं की शाहू महाराजांनी या कालखंडामध्ये या ठिकाणी भूमिका घेतली की गावामध्ये एक पाटील जो या ठिकाणी अज्ञानी आहे, मात्र त्याच्या अज्ञानीपणाचा या ठिकाणी फायदा घेऊन कुलकर्णी कशी गावची सत्ता आपल्या नावावर करून घेतोय,
ह्या प्रकारे जी जी काही परंपरा आहे ती बंद झाली पाहिजे आणि या ठिकाणी कुलकर्ण्यांना दिलेली जी वचनं आहेत ती रद्द करा. अशा प्रकारचा आदेश या ठिकाणी शाहू राजांनी 25 जून सन 1918 या ठिकाणी काढलेला आहे, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, 26 जून सन 1918 शाहू महाराजांनी महारांवर कामाची सक्ती न करणारा, म्हणजे महार लोक जे त्या काळामध्ये वेठबिगारी होते, तर ती वेठबिगारी पद्धत रद्द करा व त्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्याचा जाहीरनामा या ठिकाणी काढलेला होता, असं दिसतं. जे महार समाजाचे लोक या ठिकाणी बलुतेदार म्हणून काम करत होते, गावाची सेवा केल्याबद्दल त्यांना बलुत दिलं जायचं. तर त्या ज्या जमिनी आहेत, त्या जमिनी या ठिकाणी कागदोपत्री त्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका शाहूराजांची होती. आणि म्हणून मग अस्पृश्य महार समाजाची असणारी वेठबिगारी रद्द करण्याचं काम शाहूराजांनी केलं आणि सोबतच या ठिकाणी त्यांच्या नावावर जमिनी देखील करण्याचा जाहीरनामा त्यांनी काढला. 17 जुलै सन 1918 अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करणारा व त्यांना मानवी स्वातंत्र्य हक्क देणारा जाहीरनामा हा या ठिकाणी इथं शाहू महाराज इथे या ठिकाणी प्रसिद्ध करतात, हे लक्षात घ्या. म्हणजे महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारणामध्ये पदार्पण होण्याच्या आधी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातल्या अस्पृश्य महार समाजासाठी एवढं महत्वाच्या भूमिका घेऊन महत्वाचे निर्णय घेतलेले होते. महत्वाचा मुद्दा आहे, हा आपण लक्षात घ्या. लक्षात घ्या, 29 जुलै सन 1918 शाहू महाराजांनी अजून एक महत्वाचा या ठिकाणी आदेश काढला, ते म्हणजे परंपरागत कुलकर्णी नेमणूक पद्धत जी होती ती बंद केली पाहिजे. गावाचा कारभार करण्यासाठी कुलकर्ण्याला जी नियुक्ती केली जायची ती भारतातल्या परंपरा पद्धतीने या ठिकाणी केली जायची. तर आता कुलकर्ण्याची नियुक्ती न करता त्या कुलकर्ण्याच्या पदावर या ठिकाणी बहुजन समाजातले मुलं जे शिकले सवरलेले आहेत त्यांना ती जबाबदारी द्या, अशी शाहू महाराजांनी आदेश काढले. आणि म्हणून मग कुलकर्णी नेमणूक पद्धत त्यांनी बंद केली. त्याऐवजी पगारी तलाठी नेमण्याची पद्धत शाहू राजांनी या ठिकाणी आणलेली आहे. आता आता बघा, गावचा कारभार कोण पाहतो? तलाठी पाहतोय. ते तलाठी हे पदच शाहू महाराजांनी आणलं. आणि मग या काळामध्ये पाटील तलाठी स्कूलची स्थापना देखील शाहू महाराज करतात आणि कुलकर्णी जे कार्य गावामध्ये करतो त्याचं प्रशिक्षण हे या ठिकाणी बहुजन मुलांना या ठिकाणी देऊन गावच्या पाटलांना या ठिकाणी देण्यात आलं आणि मग पाटील तलाठी स्कूल स्थापन करण्यात आलेले आहे, लक्षात घ्या. लक्षात घ्या, 1 ऑगस्ट 1918 गुन्हेगारी जातीच्या लोकांची हजेरी पद्धत बंद करावी अशी शाहूंची आज्ञा या ठिकाणी राहिलेली आहे. म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे जे काही आपल्या देशामध्ये जे काही समुदाय आहे त्यांना जी हजेरी लावण्याची पद्धत होती ती बंद करण्याचं काम शाहू राजांनी 1918लाच केलेलं आहे, हा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. 8 ऑगस्ट 1918 सरकारी खात्यात अस्पृश्यांना अग्रक्रम द्यावा असा देखील शाहू महाराजांनी आदेश काढला. म्हणजे अस्पृश्यांच्या मुलांना केवळ शिक्षण द्यायचं नाहीये, तर अस्पृश्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या पण मिळायला पाहिजे त्यांचा जीवनाचा उद्धार करण्यासाठी, याची पण काळजी शाहू राजांनी घेतली. आणि म्हणून सरकारी खात्यात अस्पृश्यांना अग्रक्रम दिला पाहिजे. म्हणजे अस्पृश्य जर या ठिकाणी खुर्ची आणि टेबलावर बसला आणि तो साहेब जर बनला तर त्याच्या खालचे लोक त्याला देखील सॅल्यूट करतील, अशा प्रकारच्या शाहूंचा या ठिकाणी भूमिका या संदर्भामध्ये राहिलेली आहे, हे आपल्याला दिसून येतं. लक्षात घ्या, 10 नोव्हेंबर 1918 मुंबईत कामगार हितवर्धक सभेची बैठक झाली. त्या बैठकीचे अध्यक्ष शाहू महाराजांना करण्यात आलं आणि तिथंच शाहू महाराजांच्या आदेशाद्वारे या ठिकाणी पीपल्स युनियन या नावाची एक संघटना स्थापन झाली. लक्षात घ्या, पीपल्स युनियन काय होतं? तर ही कामगारांची संघटना होती. शाहू महाराज हे या ठिकाणी द्रष्टे नेते होते. भारतातीलच नव्हे तर जगातील राजकारणाची त्यांना जाण होती. 1917ला रशियन राज्यक्रांती झाली होती आणि या रशियन राज्यक्रांतीच्या धर्तीवर भारतातील देखील कामगारांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी पीपल्स युनियन या नावाची संघटना स्थापन केली. वास्तविकता शाहू महाराजांना हे चांगली जाण होती की या देशातील कामगार कोण आहे? या देशातील शूद्र शूद्रस्तर कामगार आहे. मग त्यांच्या उद्धारासाठी त्यांच्यासाठी एक संघटना, कामगार संघटना असणं गरजेचं आहे. म्हणून शाहू राजांच्या आदेशाद्वारे पीपल्स युनियन, ज्याला आपण लोकसंघ पण म्हणतो, तर त्याची ही कामगार संघटना शाहू महाराज या ठिकाणी स्थापन करतात दिसून येतं. पीपल्स युनियन मध्ये कोण कोण होतं? तर भास्करराव जाधव होते, परशुराम शिंदे होते, हरिश्चंद्र तालचरकर होते, दामोदर यंदे होते आणि रामचंद्र वंडेकर हे या ठिकाणी होते, असं आपल्याला दिसून येतात. पुढे पाहायला भेटतं की 5 फेब्रुवारी 1919ला डॉक्टर कुर्तकोटी जे होते यांची करवीर पीठाच्या शंकराचार्य पदावरून शाहू महाराजांनी हकालपट्टी केलेली आहे. लक्षात घ्या, हे कुर्तकोटी आधी शाहू महाराजांशी चांगले वागत होते, मात्र जसजसं ते या ठिकाणी राष्ट्रीय नेत्यांच्या संपर्कामध्ये गेले तेव्हा हे या ठिकाणी हे कुर्तकोटी मात्र यांनी शाहू महाराजांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. शाहू महाराजांची इच्छा नसतानाही 1919च्या दरम्यान झालेल्या किंवा 1918-19च्या दरम्यान झालेल्या हिंदू महासभेच्या बैठकीला हे डॉक्टर कुर्तकोटी गेले. शाहू महाराजांना या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अमान्य होत्या की हिंदू महासभेच्या या बैठकीला डॉक्टर कुर्तकोटी जावे, हे शाहू महाराजांना या ठिकाणी अपेक्षित नव्हतं. तेव्हा हे डॉक्टर कुर्तकोटी हिंदू महासभेच्या बैठकीला गेले
म्हणून शाहू महाराजांनी या ठिकाणी यांच्यावर कारवाई केली आणि करवीर पीठाचे शंकराचार्य या पदावरून त्यांची हकालपट्टी केलेली आहे. हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या 1919 ला स्त्रियांचा छळ व घटस्फोट याविषयी स्त्रियांना संरक्षण देणारा कायदा जो आहे तो शाहू महाराज इथे या ठिकाणी निर्माण करतात असं आपल्याला दिसून येतं. 30 सप्टेंबर 1919 ला अस्पृश्यांच्या स्वतंत्र शाळा बंद केल्या. आता पाहिलं आपण बघा मिस मेरी क्लार्क वसतिगृह जे होतं ते अस्पृश्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह होतं. स्वतंत्र शाळा पण त्यांनी निर्माण केल्या होत्या. आता शाहूंच्या लक्षात असं आलं की आता अस्पृश्यांची मुलं शिकलेली आहेत, उच्चवर्णीयांच्या बरोबर आलेली आहेत आणि म्हणून मग त्यांनी अस्पृश्यांच्या ज्या स्वतंत्र शाळा आहेत त्यानंतर या ठिकाणी जाऊन बंद केलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. 8 ऑक्टोबर 1919 ला कोल्हापुरातील सर्व सरकारी व सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुले करण्याचं कार्य त्यांनी केलं. म्हणजे आपल्याला माहिती बघा बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला 14 तळे सत्याग्रह केला आणि त्या संदर्भात सीताराम केशव बोले 1923 ला मुंबई विधिमंडळामध्ये अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे खुले करण्याचा आदेश या ठिकाणी काढतात. कधी 1923 ला मुंबई कायदे मंडळामध्ये आणि मग त्या काळामध्ये शाहू महाराजांनी त्याच्याही आधी आपल्या संस्थानामध्ये कोल्हापुरातील सर्व सरकारी व सार्वजनिक ठिकाणे हे अस्पृश्यांसाठी खुले करण्याची भूमिका या काळामध्ये घेतलेली होती असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. लक्षात ठेवा एप्रिल 1919 ला कानपूरमध्ये एक 13वी कुणबी परिषद भरलेली होती. कानपूरमध्ये या ठिकाणी 13वी क्षत्रिय कुणबी परिषद भरली होती. त्या परिषदेचे अध्यक्ष शाहू महाराजांना बोलवण्यात आलेलं होतं आणि शाहू महाराजांना याच कानपूरमध्ये भरलेल्या क्षत्रिय कुणबी परिषदेमध्ये या ठिकाणी शाहू महाराजांना राजश्री या पदवीनं सन्मानित करण्यात आलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. 17 जानेवारी सन 1920 ला जोगतीन व देवदासी प्रतिबंधक कायदा देखील त्यांनी संमत केला. अस्पृश्य समाजातले लोक जे जोगतीन म्हणत होते, देवदासी म्हणत होते, त्या देवदासीच्या विरोधामध्ये शाहू महाराज या ठिकाणी आवाज उठवतात आणि या पद्धतीनं जोगतीन व देवदासी प्रतिबंधक कायदा ते या ठिकाणी इथं निर्माण करतात असं आपल्याला दिसून येतं. लक्षात घ्या फेब्रुवारी 1920 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक या वर्तमानपत्रास या ठिकाणी शाहू महाराज या ठिकाणी सुमारे 2,500 रुपयाची या ठिकाणी आर्थिक मदत या ठिकाणी करतात असं दिसून येतं. लक्षात ठेवा मूकनायकाचा पहिला अंक हा 31 जानेवारी सन 1920 ला या ठिकाणी झाला. जो दत्तोबा पवार या एका व्यक्तीने या ठिकाणी शाहू महाराजांच्या हातामध्ये दिला आणि मग पाहिलं असं भेटतं की शाहू महाराज या ठिकाणी खूप जास्त प्रसन्न झाले आणि त्या संदर्भामध्ये शाहू महाराजांनी मूकनायकला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. लक्षात ठेवा शाहू महाराज हे स्वतः राजे होते तरी देखील त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जे बाबासाहेब आंबेडकर 10/12च्या मुंबईतल्या बीडीटी चाळीमध्ये राहत होते तिथं जाऊन शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली आणि तिथं माता रमाबाईंच्या हातून देखील त्यांनी या ठिकाणी चहा इथे या ठिकाणी घेतला आणि त्यानंतर शाहू महाराजांनी या ठिकाणी इथं स्वतः आणलेली जी 2,500 रुपयाची रक्कम जी आहे बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक अंक या ठिकाणी चालवण्यासाठी दिलेली आहे असं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटतं मार्च 1920 रोजी हुबळीमध्ये जी राष्ट्रीय सामाजिक परिषद भरली होती तर त्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष शाहू महाराज इथे या ठिकाणी बनलेले होते. हा पण एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या आणि याच हुबळीमधल्या भरलेल्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेमध्ये या ठिकाणी यांनी आव्हान या ठिकाणी केलं. कारण 1920 साली निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकांमध्ये बहुजन समाजाच्या लोकांनी आपल्याच समाजातल्या लोकांना मतदान करायला पाहिजे, बहुजनांनाच लोकांनी मतदान केलं पाहिजे या प्रकारची भूमिका देखील शाहू महाराजांनी हुबळीतल्या या राष्ट्रीय सामाजिक परिषदेमधनं मांडलेली आहे. तर लक्षात असू द्या 22 मार्च 1920 साली माणगाव परिषद जी आहे या माणगाव परिषदेचं आयोजन करण्यात आलं. तर माणगाव परिषदेमध्ये तर भारतीय इतिहासामध्ये 4 चांद लावले कारण या परिषदेचे अध्यक्ष जे होते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि प्रमुख पाहुणे शाहू महाराजांना इथं आमंत्रित केलं आणि शाहू महाराजांनी माणगाव परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती एक महत्वाची भूमिका इथे या ठिकाणी व्यक्त केली आणि भूमिका अशी मांडली. समोर उपस्थित असणाऱ्या अस्पृश्यांना शाहू महाराजांनी उद्देशून असं सांगितलं, माझं अस्पृश्यांप्रती असणारं जे प्रेम आहे हे दाईचं प्रेम आहे. मात्र ज्यांनी अस्पृश्यतेचा खऱ्या चटके या ठिकाणी सहन केले ते बाबासाहेब आंबेडकर हेच तुम्हाला आईचं प्रेम या ठिकाणी देईल. अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शाहू महाराजांनी मांडली आणि ते बाबासाहेब आंबेडकरांबद्दल शाहू महाराज इथंच या ठिकाणी म्हणतायत की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचे पुढारी नव्हे तर या देशाचे पुढे जाऊन भाग्य विजेता देखील बनतील. या प्रकारची भूमिका शाहू महाराजांनी या माणगाव परिषदेतच मांडली होती. या माणगाव परिषदेमध्ये कोण कोण उपस्थित होतं त्यांची नावं पण आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. आप्पासाहेब दाडगोंडा पाटील जे गाव कामगार होते त्यांनीच ही परिषद आयोजित केली होती. दत्तोबा पवार, तुकाराम गणेशाचार्य आणि गंगाराम कांबळे हे प्रमुख लोक जे आहे हे या माणगाव परिषदेमध्ये पुढारी म्हणून उपस्थित होते हे लक्षात असू द्या आणि माणगाव परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आलं होतं हे लक्षात घ्या. लक्षात ठेवा 15 एप्रिल सन 1920 ला
शाहू महाराजांच्या हस्ते नाशिकमध्ये उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली होती. हा पण महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तर नाशिक येथे उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृह हे या ठिकाणी शाहूंच्या हस्ते या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे, असं आपल्याला दिसून येतं. लक्षात ठेवा 15 जून 1920 ला राजवाड्यातील धार्मिक विधी ब्राह्मणेतर पुरोहिताच्या हस्ते करण्याची शाहूंची राजज्ञा या ठिकाणी होते. म्हणजे शाहूंची ही भूमिका ही याच पद्धतीची राहिलेली आहे, की धार्मिक विधीचा कार्यक्रम या ठिकाणी उच्चवर्णीय पुरोहिताच्या हस्ते न करता तो या ठिकाणी ब्राह्मणेतर लोकांच्या हातून या ठिकाणी करावा, या प्रकारची भूमिका शाहू राजांनी या ठिकाणी 15 जून सन 1920 ला या ठिकाणी घेतलेली आहे असं दिसतं. 12 ऑक्टोबर 1920 ला आणखीन एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय शाहू राजांनी या ठिकाणी घेतला. ती म्हणजे काय? मराठा छात्र जगद्गुरू या पदावर या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. तर सदाशिव लक्ष्मण पाटील अर्थातच बेनाडेकर यांना या ठिकाणी छात्रगुरू या पदावर वास्तविकता या गुरु या पदावर या ठिकाणी उच्चवर्णीय ब्राह्मणांनाच या ठिकाणी नियुक्त केलं जात होतं. मात्र ती परंपरा शाहू राजांनी मोडून काढली आणि मराठा समाजातील व्यक्तीला त्यांनी छात्र जगद्गुरू या पदावर नियुक्त केलेलं आहे, लक्षात घ्या. ज्यांचं नाव सदाशिव लक्ष्मण पाटील अर्थातच बेनाडेकर हे या ठिकाणी लक्षात असू द्या. पुढे पाहायला भेटतं डिसेंबर 1920 ला नागपूर येथे या ठिकाणी अस्पृश्यता निर्मूलन परिषद या ठिकाणी झाली आणि या परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी शाहू महाराज होते. ही परिषदेचे स्वागताध्यक्ष हे विदर्भातले दलित नेते होते. नाव त्यांचं होतं कालेचरण नंदा गवळी. हे स्वागताध्यक्ष होते. तर इथे या ठिकाणी पाहायला भेटतं की नागपूर मध्ये भरलेल्या अस्पृश्यता निर्मूलन परिषदेचे अध्यक्ष या ठिकाणी शाहू महाराज होते आणि या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर देखील उपस्थित राहिले होते, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढे पाहायला भेटतं फेब्रुवारी 1922 ला महात्मा गांधी आणि शाहू महाराज यांची भेट झालेली आहे कुरुक्षेत्र इथं. तर कुरुक्षेत्र गांधी आणि शाहू महाराज यांची भेट 1922 ला या ठिकाणी झाली आणि त्यानंतर 6 मे 1922 ला वयाच्या 48व्या वर्षी शाहू महाराजांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या पद्धतीचं शाहू राजांचं जे राज्य होतं, हे शाहू राजांचं राज्य हे केवळ या ठिकाणी राज्य कारभार केवळ राजा राणींसाठी या ठिकाणी नव्हतं, दरबारी लोकांसाठी नव्हतं, तर लोकांसाठी जगणारा हा राजा होता. म्हणून या राजाला लोकराजा म्हणून संबोधलं जातं. एक शेवटचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी पाहूया. शाहू महाराजांना कायम या ठिकाणी वाटायचं की या ठिकाणी ज्या पद्धतीने ब्राह्मणांचे वृत्तपत्र आहे आणि त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते आपल्या चळवळीला पुढे नेतात, तशाच प्रकारे ब्राह्मणेतरांचं पण या ठिकाणी वर्तमानपत्र असले पाहिजे आणि त्यांनी ब्राह्मणेतरांची चळवळ पुढे नेली पाहिजे, अशा प्रकारचा विचार शाहू महाराजांचा होता. आणि म्हणूनच शाहू महाराजांनी काही ब्राह्मणेतर वर्तमानपत्रांना देखील आर्थिक मदत करण्याचं धोरण तिथे या ठिकाणी आणलेलं आहे, असं दिसून येतं. त्यामध्ये मुकुंदराव पाटील यांच्या दिनमित्र वृत्तपत्राला शाहू राजांनी आर्थिक मदत केली. विश्वबंधू हे वर्तमानपत्र बळवंत कृष्णाजी पिसाळांचं होतं, त्यांना देखील शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली. गरिबांचा कैवारी आणि भगवा झेंडा हे बळवंत कृष्णाजी पिसाळ यांचंच वर्तमानपत्र, त्यांना देखील शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली. छत्रपती आणि तरुण मराठा हे सखाराम पांडुरंग सावंत यांचं वृत्तपत्र, त्याला देखील शाहूंनी आर्थिक मदत केली. प्रगती आणि जीन विजय हे अण्णासाहेब लठ्ठे, डेक्कन रयत अण्णासाहेब लठ्ठे आणि वारा कोठारी, विजयी मराठा श्रीपतराव शिंदे, जागरूक वालचंद्र कोठारी, जागृती भगवंतराव पाळेकर, तेज दिनकरराव जवळकर या वर्तमानपत्र जे बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं, त्याला देखील शाहू महाराजांनी या ठिकाणी आर्थिक मदत केलेली होती, असं दिसून येतं. तर अशा पद्धतीने शाहू राजांचं जे कार्य होतं हे लोकांसाठी होतं. लोकांसाठी त्यांनी राज्यकारभार केला. लोकांसाठी ते जगले. या देशातील अस्पृश्यांना, या देशातील या ठिकाणी ब्राह्मणेतरांना सन्मानाचं जीवन जगावं यासाठी विविध राजाज्ञा काढून त्यांच्या हक्क अधिकारांसाठी राज्य करणारा या भारताच्या भूमीवर एकमेव नेता या ठिकाणी निर्माण झाला होता. त्यांचं नाव होतं राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज. तर मित्रांनो, हे सेशन तुम्हाला कसं वाटलं याबद्दल जरूर या ठिकाणी कमेंट्स या ठिकाणी करा. या लेक्चरच्या माध्यमातून खूप अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नव्हत्या त्या तुम्हाला माहिती करून झाल्या असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जर चॅनलला पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब देखील या ठिकाणी करा. थांबूया मित्रांनो आपण इथं. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.